सुधाकर बडगुजरांची अखेर भाजपात एंट्री। बबन घोलप, नैना घोलप आणि अशोक मुर्तडकही भाजपात। महाजनांची मध्यस्थी यशस्वी। पक्ष प्रवेशापर्यंत बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण मात्र अनभिज्ञ। ज्या पक्षानं अनादर केला त्यांना सांगू इच्छितो, महापालिका निवडणुकीत दूध का दूध पाणी का पाणी होईल। भाजपा पक्ष प्रवेशानंतर सुधाकर बडगुजरांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला इशारा। जोपर्यंत न्यायालय दोषी ठरवत नाही तोपर्यंत कुणाला क्रिटिसाइज करू नये। दहशतवादासोबत संबंध असल्याच्या बडगुजरांवरील आरोपांनंतर चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला शरद पवारांचा विरोध। संधिसाधूपणा करणाऱ्यांना भाजपा बरोबर गेलेल्यांना सोबत घेऊ शकत नाही, पवारांची भूमिका। महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांचे विचार रुजलेले आहेत, तेच विचार पुढे घेऊन जातोय। शरद पवारांच्या भाजपासोबत न जाण्याच्या भूमिकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या कारखान्याचा अनुभव 25 वर्ष तर माझा 65 वर्ष, मी 100 वर्ष जगणार आणि लढत राहणार। चंद्रराव तावरेंनी अजितदादांचं चॅलेंज स्वीकारलं। एखाद्याला निवडून नसेल द्यायचं तर मी काय करतो हे पुरंदर आणि शिरूरनं पाहिलंय। माळेगाव कारखाना निवडणुकी प्रचार सभेमध्ये अजित पवारांचं वक्तव्य, तर दादांनी आपला अपमान केल्याचं म्हणत विजय शिवतारेंची नाराजी। पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर देणार। पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांकडून कुंडमळ्यातील दुर्घटनाग्रस्त पुलाची पाहणी। कुंडमळा पूल 8 ते 10 महिन्यात पाडून विविंग गॅलरी बनवणार। राज्यातील धोकादायक पूलही पाडणार, अजितदादांची माहिती। जळगावात 14 वर्षीय विद्यार्थीची गळा चिरून हत्या। नरबळीतून हत्या झाल्याचा संशय जो आहे तो व्यक्त करण्यात येतोय। संतप्त ग्रामस्थांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको। धर्मांतराच्या छळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या ऋतुजा राजगेच्या न्यायासाठी सांगली एकवटली। गोपीचंद पडळकरांच्या नेतृत्वात भाजपचा मशाल मोर्चा। धर्मांतर विरोधी कायद्याची मागणी। डीजीसीएची एअर इंडियाच्या अभियांत्रिकी विभागाला नोटीस। विमान अपघाताबाबत चौकशीसाठी बोलावलं। एअर इंडियाच्या बोईंग विमानात झालेल्या बिघाटाबाबत मागितला खुलासा। अहमदाबादमधील दुर्घटने